नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. शुक्रवार 19 एप्रिल 2019च्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली न्यूज जी आहे ती प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील LOC यावर बारामुल्ला पूछ मार्गे जो पाकिस्तानकडून होणारा व्यापार आहे तो भारताने स्थगित केला, त्यासंबंधीची ही न्यूज आहे. LOC वरचा जो व्यापार होता तो 2008 मध्ये सुरू झाला होता. मोस्ट फेवर नेशनचा जो दर्जा आहे आपण पाकिस्तानचा तो ऑलरेडी पुलवामा नंतर काढून घेतलेला आहे. आणि आता पाकिस्तानला दुसरा झटका आहे की LOC तर्फे जो काही त्या मार्गाने होणारा व्यापार आहे तो पण भारताने स्थगित केलेला आहे. याचं रिझन काय आहे? राष्ट्रीय तपास यंत्रणा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA आणि गुप्तचर विभाग इंटेलिजन्स ब्युरो यांच्याकडून जे काही गोपनीय अहवाल आले त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलेला आहे. त्या अहवालात काय होतं तर पाकिस्तानातील व्यापार संस्थांचं दहशतवादी गटांशी लागेबांधे आहेत. भारताने बंदी घातलेल्या किंवा भारताला अपेक्षित नसलेल्या दहशतवादी गटांशी ही लोक व्यापार करतात, संबंध ठेवतात. गोपनीय अहवाल जो दिला गेला तो 2 विशेष केंद्र आहेत बघा या व्यापारासाठीची, त्याच्यावरून होणारा जो व्यापार आहे त्या संबंधीचा हा अहवाल आहे. तर व्यापारासाठीची 2 विशेष केंद्र कुठली आहे? सलामाबाद म्हणून आहे उरी जवळ आणि चाकवदाबाग म्हणून आहे पूंछ जवळ, म्हणजे पूंछ जिल्हे ते याच्यातला एरिया आहे हा. सलामाबाद, चाकंदाबाग. आता याच्यामधून होणारा व्यापार किती होता तर सलामाबाद 1698 कोटी होता, चाकंदाबाग 1082 कोटी होता. आता पाकिस्तान कडून फुटीर गटांसाठी शस्त्रास्त्र, अंमली पदार्थ, हवालाची रक्कम आणि बोगस चलन इत्यादी भारतात येत होतं ह्या 2 व्यापार केंद्रांमधून. ओके, म्हणजे भारतातले जे फुटीर गट आहे त्यांच्यासाठी हे शस्त्रास्त्र, अंमली पदार्थ, हवालाची रक्कम, बोगस चलन पाठवत होते. भारतातून दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी जे काही जण पाकिस्तानात गेले त्यांनी तेथे व्यापार संस्था काढल्याची माहिती सुद्धा IB आणि NIA कडून मिळाली. LOCचा जो व्यापार आहे त्याचा जर तुम्ही विचार केला तर 2008 मध्ये हा सुरू झाला आहे. 600 व्यापाऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे. आता त्याची जी 2008 मध्ये 600 व्यापाऱ्यांनी नोंदणी केली होती ना, आताची संख्या जर बघायची झाली तर ती 250 आहे, म्हणजे व्यापाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. दर आठवड्याला मंगळवार ते शुक्रवार म्हणजे 4 दिवस हा व्यापार चालतो. यात लाल मिरची, चिंच, जिरे, केळी, आंबे, खजूर, सुकामेवा, लाल मिरची सेट आठवत असेल सरफरोश बघितला असेल तर मोठ्या प्रमाणावर हा व्यापार चालतो. 21 उत्पादनांचं आदान प्रदान होतं. एकूण 21 उत्पादनं आहेत जे इथं व्यापारासाठी अलाउड केलेले आहेत. 2015-16 मध्ये ही गुप्तचर संस्था जी आहे आपल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा जी आहे तिने हा व्यापार बंद करण्याची शिफारस केली होती. पण मात्र JNK मधलं त्यावेळेचं जे गव्हर्नमेंट होतं BJP PDP यांनी त्याला विरोध केला होता आणि त्यावेळेस ही बंदी नव्हती झाली. सो प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचा हा व्यापार, याच्यामध्ये ते 2 व्यापाराचे केंद्र नीट लक्षात ठेवा, सलामाबाद उरी आणि चाकंदाबाग पूछ. ओके, त्याच्यानंतर रॉबर्ट म्युलर, याच्याशीच रिलेटेड एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की बॉर्डरवर जो बाजार हाट म्हणून आपण सुरू केलेले आहेत बघा बांगलादेश, म्यानमार, तर ते लक्षात ठेवायचे. रॉबर्ट म्युलर अहवाल आलेला आहे बघा. रशिया आणि ट्रम्प प्रचारकांमध्ये संगनमत नव्हते. जी काही अध्यक्षपदाची निवडणूक झाली अमेरिकेची 2016 मध्ये, त्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न रशियाने केला असा आरोप होतो. आणि ह्या किच्यावर जो म्हणजे कमिटी बसली होती ती रॉबर्ट म्युलर होती आणि रॉबर्ट म्युलर यांनी आता 22 महिन्यांच्या अभ्यासानंतर अहवाल दिलेला आहे. म्हणजे सगळ्या दूर परिस्थिती तीच आहे आपल्याकडे जशी तशीच अमेरिकेत आहे. कमिट्या, कमिशन असेच वेळ घेतात. रशिया आणि ट्रम्प प्रचारकांच्या संगनमताचा त्यांना कुठलाही पुरावा आढळलेला नाहीये, पण संशय मात्र त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे याच्यातून फायनली खूप काही चांगले आउटपुट आलेलं नाहीये. रॉबर्ट म्युलर अहवाल लक्षात ठेवा, रशिया आणि ट्रम्प यांचं जे काही रिलेशन होतं त्याच्यावर त्याचं संशोधन करण्यासंबंधीचा हा अहवाल आहे इलेक्शन संबंधीचा. मोहम्मद मोहसिन, पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर तपासल्याप्रकरणी निलंबित झालेले सनदी अधिकारी म्हणजे मोहम्मद मोहसिन. आता SPGचे कवच किंवा SPGचं संरक्षण ज्यांना असतं अशा नेत्यांच्या वाहनांना तपासणीत सूट दिली जाते, परंतु निवडणूक आयोगाचे निकष डावलून पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्यामुळे मोहम्मद मोहसिन यांना बडतर्फ केलेलं आहे, निलंबित केलेलं आहे. आणि यांनी ती तपासणी केली त्याच्यामुळे 15 मिनिटं पंतप्रधानांना तिष्ठत उभं राहावं लागलं. हा एक मेजर इश्यू आहे. तर निवडणूक आयोगाने त्या हे केलेल्या आहेत. मोहम्मद मोहसिन लक्षात ठेवा ना, जिगर लागतं अशा गोष्टी करायला. रावण 1 श्रीलंकेचा पहिला उपग्रह आहे बघा. म्हणजे श्रीलंका कुठल्या जगात होतं ते तुम्हाला आता कळेल.
की अजून हे पहिला उपग्रह सोडताय. भारताने आपला पहिला उपग्रह कधी सोडला होता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या उपग्रहाचं नाव सांगा. याचा कार्यकाल 1.5 वर्षाचा आहे. प्रक्षेपण जे आहे ते वेलॉन्स फ्लाईट फॅसिलिटी मिड अटलांटिक रिजनल स्पेसपोर्ट आहे, नासा तिथून केलेलं आहे. व्हर्जिनियाच्या पूर्व किनाऱ्यावर हे स्पेसपोर्ट आहे नासाचं, है ना. आपल्या जवळ जेवढे जवळची लोक सोडून तिकडे गेले ते, है ना, कारण आपल्या इस्रोचा जोरात आहे धंदा सध्या. अग्रलेख भारतीय आकांक्षेत चीनी कोलदंड. आता हा खूप महत्वाचा लेख आहे. हा तुम्ही याच्यावरही वाचू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवर पूर्ण लेख. 2002 मध्ये आपण तजाकिस्तानमध्ये दुनशानबे ही त्याची तजाकिस्तानची राजधानी आहे. तजाकिस्तान मॅपमध्ये बघा तुम्ही, तजाकिस्तान हा मिडल ईस्ट मधला सर्वात जवळचा देश आहे भारतासाठीचा. या दुनशानबे राजधानीच्या जवळ आईनी येथे भारताचा एकमेव बाह्यदेशीय सैनिकी तळ आहे, हवाई दलाचा आहे तो, एअरबेस आहे. येथून 130 किलोमीटर दूरवर असलेल्या फरखोरमध्येही आपण मिलिटरी बेस असावा ही आपली तत्कालीन सरकारची सामरिक आकांक्षा होती. 2002 अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झालेलं आहे बघा हे, है ना. अटल बिहारी वाजपेयींवर पण 3 लेक्चर आहेत बघा, ते तुम्ही बघू शकता. 2019 मध्ये अहवाल आलेला आहे की अफगाणिस्तानच्या वाखन कॉरिडॉरला लागून पीओकेच्या उत्तरेकडे 30 किलोमीटर अंतरावर तजाकिस्तानच्या आग्नेय सीमेवर चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी झिजियांग युनिटचे सैनिक तैनात करण्यात आलेले आहेत. म्हणजे अफगाणिस्तानचा जो वाखन कॉरिडॉर आहे आणि पीओके पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हा जो रिजन आहे सगळा आपला पाकिस्तान व्याप्त काश्मीर, त्याच्या उत्तरेकडे जर तुम्ही 30 किलोमीटर गेलात तर तजाकिस्तानची आग्नेय सीमा आहे. तिथं चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे चीनचे सैनिक तिथं तैनात करण्यात आलेले आहेत. आता तजाकिस्तान हा मध्य आशियातला भारताला सर्वात जवळचा देश आहे, परंतु आपण हा जो आपला एअरबेस आहे हा एअरबेस कशासाठी आणला होता 2002 मध्ये, तर याचं बेसिक होतं की पाकिस्तानची टेरणी करण्यासाठी आपण हा एअरबेस आणला होता. परंतु त्याचा वापर जो आहे तो शांततामय मार्गानेच होत राहिला. त्याचा वापर जो आहे तो प्रॉपर पाकिस्तानवर टेरणी करण्यासाठी कधी झालाच नाही आणि तो होणं अपेक्षित आहे आपल्याला. तिच्यामधूनच स्ट्रॅटेजिक ज्या काही गोष्टी आहेत त्या येत्या काळात होऊ शकतात आणि त्याच्यासाठी म्हणजे 2015 मध्ये नरेंद्र मोदींनी तजाकिस्तानला भेट दिलेली, आता राष्ट्रपती भेट जाऊन आले, पण त्याच्यातून विशेष काही गोष्टी झालेल्या नाही आहेत. म्हणजे जो ऑरा होता पंतप्रधानांचा फॉरेन रिलेशनच्या बाबतीत तो इथं वर्कआउट झालेला नाहीये असं मानलं जातं तजाकिस्तानच्या बाबतीत. तर ते वर्कआउट होणं जास्त गरजेचं आहे, अदरवाईज आपल्याला ड्रॅगनला रोखणं थोडंसं कठीण जाईल. ड्रॅगन चीन. ओके. सरकारी समाराधना जेट प्रकरणी हा अग्रलेख आहे बघा. उद्योग मरतो पण उद्योगपतींचे बाळसे तसूभरही कमी होत नाही. आता ही खूप महत्वाची बाब आहे, कारण हा जेट कम्प्लिटली म्हणजे आता झाला तर जमा आहे बंद. हिच्यामध्ये काम करणारी लोक रस्त्यावर आलेली आहेत, त्यांचा काय त्याच्याबद्दल कसलाही चकार शब्द उद्योगपती म्हणजे नरेश गोयल यांनी केलेलं नाही काही. नरेश गोयल हे जे जेटचे प्रमुख होते हे ब्रिटिश नागरिक आहेत. म्हणजे उद्या तुम्हाला विजय माल्याबरोबर सॉफ्टी खाताना दिसू शकतात ते लंडनमध्ये. त्यांना काही देणं घेणं नाहीये. आता स्टेट बँकेच्या गळ्यात टाकली आहे जेट का, तर स्टेट बँकेकडूनच मोठं लोन उचललेलं होतं, मग आता स्टेट बँकेकडेच आलेली. आता स्टेट बँकेला दुसरा फायनान्सर शोधणं कठीण आहे, कारण एवढं मोठं लोन घेऊन कुठलीही व्यक्ती तिच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यात नक्कीच आनंददायी नसणार आहे. बरं, ही परिस्थिती समोर होती 1.5-2 वर्षापूर्वीच कळत होतं की आपण लॉसमध्ये, तरी सुद्धा यांनी 3,500 तिकीटं विकली. म्हणजे लोक आता जे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत की जेटचे त्यांची तिकीटं आहेत, ज्यांनी बुकिंग केलेले आहेत किंवा जे ऑलरेडी गेलेले आहेत बाहेर आणि रिटर्नचं त्यांचं जेटचं तिकीट होतं, ती सगळी लोक अडकलेली आहेत. आणि अशा वेळेस काय होतं की बाकीचे जे आहेत ते भाव वाढवून टाकतात आणि त्याच पद्धतीने मग आता लोकांची पण ऐन वेळेस काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की तो उद्योग कायमस्वरूपी मारून टाकला आपण. जगामध्ये हे सगळे जे काही एअरलाईन्स वगैरे आहे तो उद्योग वरवर जातोय आणि भारतामध्ये त्याची कंडिशन अतिशय वाईट आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या चौकीदार चोर आहे या मोहिमेवर बंदी आणलेली इलेक्शन कमिशननी, तर ते एक लक्षात ठेवा. म्हणजे हे एकमेव राज्य की जिथं अशा पद्धतीने बंदी आणली. ख्रिस्तिना कोच आता नासाच्या अंतराळवीर आहेत. सलग 328 दिवस अंतराळात एकाच अवकाशयानात राहण्याचा विक्रम त्या करणार आहेत. 2016-17 मध्ये पेगी विटसन या महिला अंतराळवीरने सलग 288 दिवस अंतराळात वास्तव्य केलं होतं. यानंतर हे रेकॉर्ड तोडण्याचं काम ख्रिस्तिना कोच येत्या काळात करतील अशी आशा बाळगू आपण. ते झाल्यानंतरच ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. महाराष्ट्र टाइम्सला अर्थव्यवस्थेतील विरोधाभास म्हणून आर्टिकल आहे बघा संपादकीय. भारताचा उत्पादन वाढीचा वेग हा 6.6% आहे आजच्या डेटमध्ये आणि हा जागतिक तुलनेमध्ये खूप चांगलाच आहे. तर तो भारताचे जे काही टार्गेट्स होते ते नक्कीच आपण अचीव्ह नाही करू शकलो, पण जागतिक तुलनेमध्ये हा चांगला मानला जातो.
1982 नंतर नोटाबंदी किंवा त्याचे नकारात्मक परिणाम भोगणारे देश कुठले आहेत त्याची यादी याच्यामध्ये दिलेली आहे. उत्तर कोरिया आहे, व्हेनेझुएला तर कम्प्लीट गेलाय बघा 12च्या भावात आजच्या डेटमध्ये. आपण व्हेनेझुएला बद्दल बरंच काही बघितलेलं आहे. म्यानमार आहे, इराक आहे, रशिया आहे, सोव्हिएत संघ, घाना, ब्राझील, सायप्रस. म्हणजे ह्या सगळ्या देशांनी 1982 नंतर नोटाबंदी अनुभवलेली आहे, त्याचे नकारात्मक परिणाम अनुभवले तरी सुद्धा आपण केली होती. हेच प्रश्नचिन्ह जागतिक स्तरावर इकॉनॉमिस्ट उभं करतात. आर्थिक धोरणातील चुका अडचणी निर्माण करतातच, पण त्याहून अधिक मोठी चिंतेची बाब भारताच्या बाबतीत काय आहे तर काही गट देशात दुही निर्माण करण्यासाठी करत असलेला प्रचार आहे. म्हणजे व्यापार आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतात एका विशिष्ट जातीचे लोक नाही तर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, याचा विचार करून धोरणं आखली पाहिजेत, असा याचा रोख आहे एकंदर ह्या अर्थव्यवस्थेतील विरोधाभास नावाच्या आर्टिकलचा. ते तुम्ही डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर वाचू शकता. 25 एप्रिलला दुपारी 2 वाजता ना युनिक अकॅडमीची जी कॅम्प ब्रांच आहे तिथं UPSC GS 2018 पेपरचं अनालिसिस आणि एक्सपेक्टेड टॉपिकचं लेक्चर आहे आपलं, तर ते तुम्ही करू शकता. ओपन टू ऑल आहे, फी वगैरे काही नाही त्याला. ओके, राज्यसेवेसाठी होतं त्याच पद्धतीने. आपण आज मिझोराम बघणार आहे बघा. मिझोरामच्या बाबतीमध्ये काही गोष्टी बेसिकली आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील की मिझोरामला बॉर्डर कोण कोण करतं बघा. हा मिझोराम आहे, काल आपण बघितला होता मणिपूर मिझोरामला बॉर्डर करतं. हा वरती आसाम आहे, आसाम मिझोरामला बॉर्डर करतो. आणि त्रिपुरा आहे, त्रिपुरा मिझोरामला बॉर्डर करतो. 3 राज्य आहेत, त्रिपुरा, मणिपूर आणि आसाम, हे 3ही बॉर्डर करतात. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की याच्यानंतर याचा दुसरा महत्वाचा इश्यू आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश याला बॉर्डर करतोय आणि म्यानमार याला बॉर्डर करतोय. म्हणजे बांगलादेश, म्यानमार, मणिपूर, आसाम आणि त्रिपुरा. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय तर याच्यामध्ये 2 नॅशनल पार्क महत्वाचे बघा. हे काही जे चंपाई ठिकाण आहे इथं मुरलेन नॅशनल पार्क आहे, चंपाईला मुरलेन नॅशनल पार्क. आणि लॉंगताई म्हणून हे जे ठिकाण आहे इथं फवांगपुई ब्ल्यू माउंटेन नॅशनल पार्क आहे. तर 2 नॅशनल पार्क मिझोराम मध्ये आहेत, चंपाईला म्युरलेन नॅशनल पार्क, फवांगपुई ब्ल्यू माउंटेन नॅशनल पार्क लंगताईला. त्याच्यानंतर मिझोराम डंपा टायगर रिझर्व आहे बघा इथं, एजवालच्या खालीकडं इथं डंपा टायगर रिझर्व आहे. म्हणजे एक टायगर रिझर्व इथं आहे. टायगर रिझर्व नॉर्थ ईस्टचा विचार केला तर आसाम आणि मिझोराम इथं टायगर रिझर्व आहेत, बाकी तुम्हाला दुसरीकडे नाही सापडत, म्हणून ते एक लक्षात ठेवायचं, मिझोराम डंपा टायगर रिझर्व. दुसरी महत्वाची गोष्ट की मिझोराम मध्ये जर तुम्हाला एंट्री करायची आहे, टुरिस्ट याच्यासाठी जायचं आहे तर तुम्हाला इनर लाईन परमिट लागतं. इनर लाईन परमिट लागणारे 3 राज्य आहेत नॉर्थ ईस्ट मधले, एक अरुणाचल प्रदेश, दुसरं मिझोराम, तिसरं नागालँड. ओके, तर लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवा, मी आणि अरुणा आतल्या लाईनीत बसलो होतो, म्हणजे पिक्चर बघायला वगैरे. ओके, मी मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आतल्या लाईनीत इनर लाईन. ओके, एवढं लक्षात ठेवा. मी अरुणा आतल्या लाईनीत बसलो होतो, म्हणजे 3 राज्य आपण कधी विसरत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये 6 एकूण वाईल्ड लाईफ सेंच्युरी कुठल्या कुठल्या आहेत तर 6 वाईल्ड लाईफ सेंच्युरी याच्यामध्ये. ते पण एक 6वं नाव जरा मिळालं नाहीये, ते मी क्लिअर करेल नंतर. लेंगटेन्स आहे, लेंगपुई आहे, तवी आहे, खौलॉंग आहे, थॉरतंगलांग आहे. आता ही नावं अशीच आहेत बघा, हे नॉर्थ ईस्ट आहे, लक्षात ठेवणं थोडंसं कठीण आहे, पण वाईल्ड लाईफ सेंच्युरी सुद्धा इथं आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, मिझोराम मधला एक फेस्टिवल आहे जो 2018 UPSC प्रिलिम्स मध्ये विचारला गेला होता. त्याचं नाव आहे चापचरकूथ फेस्टिवल आहे बघा. चापचरकूथ फेस्टिवल हा बघा इथं विचारला, UPSC प्रिलिम्सचा पेपर आहे 2018चा. चापचरकूथ फेस्टिवल मिझोराम, खांगजोन परबा बालाड मणिपूर आणि थांगता डान्स हा मणिपूरचा आहे. ओके, तर ते कट झालं, 1 आणि 2 बरोबर आहे याच्यातलं, मिझोराम मणिपूर. म्हणजे काय नॉर्थ ईस्ट वर आहे ना पखुई नॅशनल पार्क, पण पखुई पण विचारलंय बघा, अरुणाचल. म्हणून नॉर्थ ईस्ट वर प्रश्न येतात. नॉर्थ ईस्ट खूप चांगलं करायचं, म्हणजे याच्यात सगळं. आता मिझोराम मधल्या ट्रॅडिशनल डान्सेसचा जर विचार केला तर तिच्यामध्ये कुठले कुठले येतात बघा. हे चेरो आहे, बांबू डान्स म्हटला तर याला चेरो, खुल्लम, चेहलाम, चाई. ओके, चाय पण म्हणू शकता तुम्ही, याला लक्षात ठेवायला, चाय है ना, मिझोरामची चाय.
चेरो, खुल्लम, चैहालाम आणि चाय हे 4 ट्रॅडिशनल डान्सेस आहेत. त्याच्यानंतर खुयांग नावाचं एक ड्रम सारखं वाद्य जे फेमस आहे बघा मिझोरामचं, तर ते पण एक लक्षात ठेवायचं. मिझोरामच्या बाबतीमध्ये एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि मी एक प्रश्न विचारतो, त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हे मिझोराम मधून पास होतं का बरं, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. सो मिझोराम बद्दल नॅशनल पार्क जे आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टायगर रिझर्व तिथं आहे. त्याच्यातलं ट्रॅडिशनल डान्सेस आपण बघितले, तिथला फेमस असणारं इन्स्ट्रुमेंट ड्रम आपण बघितलं, आणि त्यातला फेस्टिवल चाप्चर कूतही आपण बघितला. स्पॉटलाईट बरोबर जोडलेले राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे सजेशन काय असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.